राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी। गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून प्रकाश महाजनांनी मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे। भुजबळ दोघा भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकत असून गोपीनाथ मुंडेंचा वारसा ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल त्यांनी विचारलाय। तसंच पंकजा मुंडेंचा गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ज्याला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रिपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे। जे बहीण भाऊ काही दिवसापासून एकत्र आलेले आहेत, त्या दोघांच्या प्रेमामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पाडण्याचं काम भुजबळाच्या या वक्तव्याने केलं आहे। मला असं वाटतं की भुजबळाचं धनंजय मुंडेवर जर एवढंच प्रेम आहे तर त्यांनी तो बंगला धनंजय मुंडेकडे राहू द्यायला पाहिजे होता। उलट मुख्यमंत्र्याला म्हणायला पाहिजे होते की आता माझं वय झालंय, कशा मला मंत्रिपद देता, राहू द्या धनंजय मुंडेकडे, त्यालाच मंत्री राहू द्या। म्हणजे गोपीनाथरावचा वारस ठरवणारे भुजबळ कोण? म्हणजे दुसऱ्याच्या सातबारावर तिसऱ्याचंच नाव टाकण्याचा प्रकार भुजबळ करतायत। भुजबळ तलाठी कधीपासून झाली? त्याच्यामुळे भुजबळाने हे वक्तव्य केलं, याला माझा खरा विरोध आहे। म्हणून मी ती पोस्ट टाकली की भुजबळांनी दुसऱ्याच्या वारसा हक्काच्या बाबतीत काही वक्तव्य करू नये।